मकर संक्रांतीला तिळगुळच का हा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? तर त्यामागे एक कथा आहे. ती कथा अशी आहे की सूर्यदेवांची पत्नी देवी संध्या यांना तपश्चर्या करायला जायचं होतं, पण त्यांचा घराचा मुलांचा सांभाळ करायला कोणी नव्हतं. म्हणून त्यांनी स्वतःची छाया निर्माण केली आणि तिला सूर्यदेवांसोबत राहायला सांगितलं. काही कालावधीनंतरनं देवी छाया यांनी शनिदेवांना जन्म दिला. पण सूर्यदेवांना नंतर असं कळलं की ही त्यांची पत्नी संध्या नसून तिची प्रतिमा आहे. त्यामुळं क्रोधित होऊन शनिदेवांना आणि देवी छायाला सोडून सूर्यदेव संध्यादेवीला शोधण्यासाठी निघाले. पण ही गोष्ट जी आहे ती शनिदेवांना आवडली नाही आणि त्यांनी क्रोधित होऊन सूर्यदेवांना कुष्ठरोग होण्याचा शाप दिला. आणि हा कुष्ठरोग झाल्यामुळे सूर्यदेव जे आहेत ते खूप पीडित होते, त्यांना खूप त्रास होत होता आणि तो त्यांच्या दुसऱ्या पुत्राला यमराजांना देखावला गेला नाही आणि त्यांनी तपश्चर्या करून त्यांना त्यातनं मुक्त केले. मुक्त झाल्यानंतरनं सूर्यदेवांनी त्यांचा सूड उगवला आणि देवी छाया व शनिदेवांचं घर जे आहे ते त्यांनी जाळून टाकलं. तेव्हा यमराजांना पुन्हा त्यांची दया आली आणि त्यांनी शनिदेवांना माफ करण्यासाठी सूर्यदेवांना सांगितले. तेव्हा सूर्यदेव त्यांना भेटायला गेले. सर्व जळून खाक झाले होते, फक्त काळे तीळ शिल्लक होते. त्यामुळे शनिदेवांनी काळे तीळ वाहून सूर्यदेवांची जी आहे पूजा केली. त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले. तेव्हापासून मकर संक्रांतीला तिळाचं खूप महत्त्व आहे आणि अशा पद्धतीने सूर्यदेवांनी शनिदेवाला नवीन घर दिलं, ते म्हणजे मकर. तर 14 जानेवारीला सूर्य जो आहे तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो, त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. आणि तिळाचं महत्त्व काय आहे यामागील ही कथा आहे.